नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी सिद्धेश. मी तुमच्यासमोर आलेलो आहे बोलण्यासाठी एका महत्त्वाच्या विषयावरची, ज्याची मुंबईमध्ये प्रचंड चर्चा आहे. आणि फक्त मुंबईच नाही तर मुंबईच्या बाहेरही ज्याची प्रचंड चर्चा आहे. आणि हा एक असा विषय आहे ज्या विषयाशी संबंधित गोष्टी या फक्त सामाजिक नाही तर स्वास्थ्याशीही संबंधित आहेत. असा हा महत्त्वाचा विषय. आणि याच विषयावरती नुकतंच मुंबई हायकोर्टाने एक महत्त्वाची टिप्पणी केली, एक निर्णय घेतला. याच निर्णयाबद्दल बोलण्यासाठी आणि हा सगळा विषय नेमका जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत प्रशांत बाग आहेत. प्रशांत सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद सिद्धेश. अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊया हा विषय नेमका काय आहे. मी बोलतोय कबुतरांबाबत, मुंबईच्या कबुतरांबाबत. पक्षीप्रेमी, प्राणीप्रेमी, त्याच्यानंतर विरोध, त्याच्यावरती होणारा वेगवेगळ्या चर्चा, आरोप प्रत्यारोप, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन नेमका विषय काय आहे ते समजून घेण्यासाठी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत सर, थेट तुमच्याकडे. नेमकं हायकोर्टानं काय म्हटलं आणि हा वाद का सुरू झाला हे आधी तुम्ही मला सगळ्यात आधी सांगा. खरंय सिद्धेश, म्हणजे की खरं तर आता कबुतरांच्या विष्ठेमुळे जो डिसीज होतो त्या डिसीजचा प्रसार हा प्रचंड संख्येनं व्हायला लागला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये अनेक उंच स्काय स्क्रॅपर बिल्डिंग्स आहेत. आणि जर का आपण शांतपणे बघितलं ना तर त्या ठिकाणी आग लागली तर फायर विभागाची लिफ्टसुद्धा पोचू शकत नाही, पण कबूतर मात्र आपल्याला प्रत्येक खिडकीत सापडतात. अर्थात ही संख्या कबुतरांची अत्यंत लक्षणीय वाढलेली आहे. आणि त्यांच्या विष्ठेपासून जो सगळा एक डिसीज पसरायला लागलेला आहे, त्याचं नाव जरी अवघड असलं तरी तो अत्यंत घातक आहे. हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोटायटिस हे त्याचं नाव आहे. अर्थात कबुतरांच्या विष्ठेपासून हा जो संसर्ग झपाट्याने पसरतो ना, त्याने थेट फुफ्फुसावर हल्ला होतो. त्यामुळे मुंबईच्या रुग्णसंख्येमध्ये इतकी वाढ झाली आहे, म्हणजे दिवसेंदिवस मुंबई हायकोर्टामध्ये हा विषय जाण्याचं कारणच आहे की म्हणजे मुंबईचे जितके सगळ्यात महत्त्वाचे रुग्णालय, मग सेंट जॉर्ज असो, नायर असो, जे असो, या अनेक मोठ्या सरकारी रुग्णालयात, मग ते सायन हॉस्पिटल का असे ना, फुफ्फुसावरील रुग्णसंख्येत ज्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली, झपाट्यानं वाढ झाली. आणि याचमुळे या विषयाला अत्यंत गांभीर्याने घेतलं गेलं. कारण मुंबईचं हवामान आपल्याला माहिती आहे, आर्द्रता सगळ्यात जास्त आहे. आणि याच ठिकाणी आर्द्रता असल्यामुळे हवेमध्ये एक स्टॅग्नन्सी असते. त्यामुळे कोणताही जो आहे ना, जो म्हणजे जी विष्ठा आता एखादी कबुतराची पडली तर ती विष्ठा कशी ती तिच्यातनं तो जो जे दूषित जीवाणू पसरतात तर ते असे हवेमध्ये स्टॅग्नंट असतात. त्याच्यामुळे कसं आहे की ती प्रवाहित हवा नाही आहे की त्यामुळे ते वाहून जातील किंवा त्याच्यामुळे अधिक अडचणी येतील आणि त्याचाच त्रास अधिक होतो. खरं सर, कोविड नंतर या सगळ्या गोष्टींची अधिक जास्त गांभीर्याने सुरुवात झाली. कारण कोविड काळामध्ये काय झालं सिद्धेश, तर रोगप्रतिकारक शक्ती ज्यांची कमी होती त्यांना अनेक वेगवेगळ्या व्याधींनी त्रासलं किंवा डिसीजने त्रासलं. बरोबर. आणि या सगळ्या ह्याच्यातनं अर्थात हा मुंबई हायकोर्टात गेला, विधानमंडळामध्ये हा सुद्धा विषय गाजला. याच्यामध्ये अनेक जणांच्या मृत्यूचं प्रमाण व्हायला सुरुवात झाली आणि मग नाईलाज झाला. मग कबूतरखाने बंद करणं हा त्याच्यावरचा एक प्रभावी मार्ग म्हणून सुद्धा हा विषय समोर आला. पण या सगळ्या विषयामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की प्राण्यांच्या जीवाला अपाय व्हावा किंवा प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण व्हावा अशा प्रकारचं कोणतंही कृत्य करण्याची भावना या विषयात नक्कीच दिसून येत नाही. बरोबर. आता एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये तो जो येतोय तो हा आहे ज्याच्यावरनं खूप गैरसमज निर्माण झालेले आहेत. तो म्हणजे कबुतरांना खाऊच घालायचं नाही किंवा कबुतरांचे कबूतरखाने जे आहेत, म्हणजे दादरचा प्रसिद्ध कबूतरखाना आहे जिथे आपण 2 दिवसांपूर्वी बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमली, तणाव निर्माण झाला, पोलीस फौजफाटाही तिथे जमा झाला. मूळ मुद्दा कबुतरांना खाऊ घालायचं की नाही हा तर याच्यामध्ये येतोच, पण नेमकं हा निर्णय घेण्यामागची जी धारणा आहे ती तुम्ही आता आम्हाला सांगितली. महत्त्वाचा प्रश्न की कोर्टानं हे सांगताना नेमकं काय म्हटलं. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणखीन ज्यावेळेस आता जसं तू सांगितलं की दादरचा कबूतरखाना, या सगळ्या विषयामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस हा सगळा मुद्दा चर्चेत आला तर त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आरोग्य यंत्रणांना अनेक जे वेगवेगळे लोकेशन्स आहेत त्या लोकेशनची पाहणी, तिथल्या विष्ठेची पाहणी, तिथले हे सगळे अहवाल घटक करून गोळा करून त्याचं पृथक्करण करून अहवाल सादर करायला सांगितला. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर, अत्यंत संवेदनशील आणखीन अभ्यासू असलेले न्यायमूर्ती जे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे, यांच्या द्विसदस्यीय खंडपीठानं हे आदेश दिले होते. 25 जुलैला हायकोर्टामध्ये त्यांच्या पीठापुढे हा अहवाल सादर आला. हा अहवाल माझ्या डोळ्यासमोर आहे आता. या अहवालामध्ये अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले गेले होते. कबूतरखान्यांवरील विष्ठेमुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांवरील वैद्यकीय डेटा सादर करा, हा खरं तर उच्च न्यायालयाने दिलेले आदेश होते. या अहवालामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आले.
विष्ठेच्या संपर्कात आल्याने अतिसंवेदनशीलता अर्थात हायपर सेन्सिटिव्हिटी, न्यूमोटायटिसचा संसर्ग आणि दमा होण्याच्या रुग्णसंख्येत वाढ आहे. आणि या सगळ्या रुग्णांची पाहणी ही वेगवेगळ्या कबूतरखाना ज्या ठिकाणी आहेत, मग त्यामध्ये गेटवे ऑफ इंडियाचा सुद्धा उल्लेख आहे, त्यामध्ये दादरचा सुद्धा उल्लेख आहे, या सगळ्यांच्या अशा अनेक वेगवेगळ्या लोकेशनच्या जीपीओ समोरच्या जागेचा सुद्धा उल्लेख आहे. बरोबर. कबूतरखान्यांच्या गटाने निर्माण केलेल्या आरोग्य धोक्याच्या प्रमाणात बहुविद्याशाखीय दृष्टिकोन आवश्यक आहे, असा स्पष्ट अभिप्राय त्याच्यामध्ये देण्यात आला. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा की नेमके काय काय डिसीज या पद्धतीने होत आहे, तर हे अत्यंत भयानक चित्र समोर आलं. बरोबर. म्हणजे कबुतरांपासून होणारी विष्ठा जी आहे ती आणि त्यापासून होणारी जी घाण आहे ही आरोग्यास घातक आहे. ही विष्ठा निर्माण होण्यासाठी म्हणून कबुतरांना जे सातत्यानं प्राण्यांना खाऊ घालण्यासाठी म्हणून जे कबुतरखान्यावर अनेक जण जातात आणि त्यांना जे अन्न दाणे खाऊ घालतात, त्याच्यातनं या विष्ठेचा निर्मिती ही अधिक जास्त होते, हे निरीक्षण नोंदवण्यात आलं. आणि ही जी विष्ठा आहे ही अत्यंत ॲसिडिक असल्याचं अत्यंत धोकेदायक सत्य समोर आलं. म्हणजे सिद्धेश, आपण जसं म्हणतो ना की वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण येतं, वातावरणातले बदल आहे. कधी आपण म्हणतो ना की घसा दुखतोय, डोकं दुखतंय, जळजळ होतंय, म्हणजे आपण म्हणतो की अरे व्हायरल असेल, मग आपण जातो, मग अझिथ्रोमायसिन आपण घेतो, थ्रोट इन्फेक्शन झालंय का असं आपण म्हणतो. आपले डॉक्टरही आपल्याला सांगतात की 3-4 दिवसांचा आहे हा कालावधी, हा निघून जातो. हे सगळे या कालावधीमध्ये होणारे जे दूषित हवामानामुळे होणारे जे रोग आहे, याच्यामध्ये सगळ्यात घातक जर का घटक निघाला तर कबुतरांची विष्ठा. अत्यंत घातक केमिकल्स या विष्ठेमध्ये आहेत, हे ज्यावेळेस सायंटिफिक दृष्ट्या सिद्ध झालं आणि हे हायकोर्टामध्ये समोर आलं, तर त्यावेळेस हायकोर्टाला अत्यंत गांभीर्यानं निर्णय घेण्याची वेळ नक्की झाली. यामध्ये कुठेही प्राणीमात्रांच्या मागणीला धक्का पोहोचावा किंवा नाही, जनसामान्याचं आरोग्य सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. आपली जीवनशैली विस्कटीत झालेली आहे. योग्य ती जीवनशैली, आपण म्हणतो ना की स्वतःला वेळ देणं हे बऱ्याच जणांना जमत नाही, व्यायाम जमत नाही, रोग प्रतिकारक शक्ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आणि याचमुळे अशा प्रकारची घातक विष्ठा ही आपल्यावर मारा करते आणि नंतर आपल्याला अनेक वेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन सुरू होतात. आणि अर्थातच ज्याची रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे त्याला याचा फटका बसतो. वेगवेगळ्या देशांमध्ये कबुतरांच्या विष्ठेबाबत अभ्यास करण्यात आलेला आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील. आणि अनेक ठिकाणी कबुतरांची विष्ठा ही माणसाच्या आरोग्याला हानिकारक होऊ शकते आणि ती होऊ नये याच्यासाठीचे जे नियम आहेत आणि काटेकोर पद्धतीने गेलेले कायदे आहेत ते देखील फार कडक आहेत. जगभरामध्ये याच्यावरती संशोधन झालेलं आहे. एकदम योग्य मुद्दा सांगितला, इम्युन सिस्टीम डिसऑर्डर. बरोबर. म्हणजे जगामध्ये हे 3 शब्द प्रचलित झाले, ते निव्वळ कशामुळे झाले, तर इम्युन सिस्टीम डिसऑर्डर हे वेगवेगळ्या प्राण्यांची जे आपण कबूतर किंवा कबूतर सदृश्य प्राणी, त्यांची विष्ठा, त्यांची हवेत उडणारी पिसं, या माध्यमातून जो डिसीज तयार झालेला आहे हा आहे इम्युन सिस्टीम डिसऑर्डर. WHO सुद्धा या विषयाला अत्यंत गांभीर्याने घेतलंय आणि WHO सुद्धा याचे मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेले आहेत. आणि या सगळ्या विषयाला अत्यंत गांभीर्याने घेण्याचा इशारा WHO नुसता आपल्या देशालाच नाहीये, अनेक देशांना दिलाय, जगाला दिलेला आहे. आणि हा सगळ्यात महत्वाचा वाटतो, कारण काय माहितीये का की हा जर म्हटलं की इम्युन सिस्टीम डिसऑर्डर म्हणजे काय, तर याचा थेट फटका हा माणसाच्या फुफ्फुसावर पडतो. बरोबर. थेट फुफ्फुसावर हल्ला होतो. म्हणजे फुफ्फुसाला इन्फेक्शनची लागण ही अत्यंत जलद होते आणि याच्यामधूनच फुफ्फुस निकामी होण्याचा धोका हा सगळ्यात मोठा असतो. मानवी जीवाला हे कधीही घातक आहे, नक्कीच घातक आहे. कबूतरखाने यांच्यावरती झालेली ही सगळी कारवाई, पालिका करत असलेली कारवाई, प्रशासन करत असलेली कारवाई, त्याला होत असलेला विरोध, त्याच्या विरोधात होत असलेले मोर्चे, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आहे ना, आपण आता एका गोष्टीचं आपल्या पातळीवरती आपण एक विचार करूया. मी जिथे राहतो तिथं आमच्याकडे एक डक्ट आहे, तर त्या डक्टमध्ये भरपूर कबूतर येतात आणि आमच्या होपफुली तुम्हा सगळ्यांच्याही बिल्डिंगमध्ये असतील, प्रत्येकाच्या घरी हीच परिस्थिती आहे की वयस्कर माणसं असतील राहायला. तर वयस्कर माणसांना या विष्ठेचा असलेला धोका हा सर्वाधिक आहे. आणि जर कबुतरांचा वावर तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये असेल, तिकडे तशी जागा असेल, तर त्यांना प्रिव्हेंट केलं पाहिजे असं आधी डॉक्टर सांगतात. आणि त्यांना येऊ दिलं नाही पाहिजे, साफसफाई राहिली पाहिजे. विष्ठा होणं, त्याच्यानंतर ती तशीच राहणं आणि त्यातून परत ती सगळी दुर्गंधी वाढत जाणं हे अत्यंत घातक आहे आणि ते आपल्या आरोग्यावरती बेतू शकतं. काय सांगाल, तुम्हाला याचा जास्त माझ्यापेक्षा अनुभव सांगता येईल प्रशांत सर? सिद्धेश, महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे माहिती आहे? 12,47,00,000. मुंबईची लोकसंख्या किती आहे माहिती आहे? मुंबईची लोकसंख्या आहे 4 कोटी, म्हणजे 3,49,00,000.
म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 25% जास्त ही फक्त मुंबईची लोकसंख्या आहे. मुंबईमध्ये दररोज 1 कोटीचा फ्लोटिंग क्राऊड असतो. 1970 आणि 80च्या दशकामध्ये जे बॉलिवूडनं मुंबईची मोहमयी नगरी म्हणून ओळख दाखवली आणि त्याच्यानंतर जे लोंढे इथे सुरू झाले, त्या लोंढ्याच्या माध्यमातून मुंबई बरोबर. फार ओव्हरलोड झाली आणि लोकसंख्या इथे झपाट्याने वाढायला लागली. कबुतरांची संख्या वाढीचं प्रमाण जे आहे, म्हणजे जितके वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी मात्र आपण म्हणू, म्हणजे की मानव आपण सुद्धा एक प्राणीच प्राणीच आहोत आहे. असं आपण म्हणू, तर मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्राणी मात्र वाढण्याचं प्रमाण जे आहे ना, तर ते 3% 21% आहे. 21% प्रमाण हे कोणाचं आहे माहिती आहे सगळ्यात जास्त? कबुतरांचं. कबुतरांचं. बापरे. कबुतरांचं. कारण म्हणजे आपण म्हणतो ना की काही कामच नाही ना, खायचं आणि उडायचं. उडायचं आणि प्रजनन करायचं. आता ही झाली परिभाषा. त्यामुळे कबुतरांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते. म्हणजे कबुतरांची वाढत असलेली संख्या ही मारक का होत चालली आहे, तर त्या माध्यमातनं हे अशा प्रकारचे डिसीज समोर यायला लागले. अरे फुफ्फुसांचे धोके इतके यायला लागले, म्हणजे घशाचे रोग, श्वसनाचा त्रास, दम्याचा अटॅक. मी म्हणतो ना की मुंबईतल्या 70% घरांमध्ये अशा प्रकारचे लक्षण असलेले पेशंट्स आहे. ही आहे दाहकता. बरोबर. आणि ही दाहकता प्रत्येकानं समजून घ्यायला हवी. याच्यामध्ये आपण कुठेही प्राण्यांवर अन्याय करतोय हा त्यातला भाग येत नाही. पण शेवटी कसं आहे की शरीर माध्यम खलु धर्म साधनम. आपलं शरीर व्यवस्थित असेल, आरोग्य व्यवस्थित असेल, तर आपण अजून 4 गोष्टी करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करू शकतो. याच्यातनं बाहेर कसं निघायचं हे करू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट काय आवश्यक आहे सिद्धेश, तर आपली जीवनशैली बदलणं, आपण तंदुरुस्त असणं. कारण रोगप्रतिकारक शक्ती आपली कमी होते. मग अशा वेळेस हवेतनं पसरणारी ही विष्ठा, पिसं यापासूनचे रोग हे आपल्या थेट फुफ्फुसावर हल्ला करतात. घशाचे रोग, श्वसनाचे त्रास, दम्याचा विकार ही तर फक्त सुरुवात असते. माणसाचं आयुष्य स्टेकला लागतं. खरं आहे. आणि हेल्थ इज वेल्थ म्हणतो आपण, सर सलामत तर पगडी पचास म्हणतो. आणि हे सगळं जर का आपल्या आयुष्य म्हणजे खूप आनंदी आयुष्य आपल्याला जगायचं असेल तर या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. कायदेशीर बाबींमधनं जो निर्णय आलेला आहे तो सगळ्यांच्या हिताचाच आहे अशा पद्धतीचं आपल्याला दिसतंय. आणि कोणीही त्याचा वेगळा अर्थ काढणं किंवा त्यातून कायद्याची पायमल्ली करणं किंवा त्याला दुय्यम ठरवणं अशा पद्धतीने न घेता हा आपल्याचसाठी घेण्यात आलेला निर्णय आहे, आपल्याच आरोग्यासाठी घेण्यात आलेला निर्णय आहे. अशा पद्धतीने याच्याकडे पाहण्याची खरं तर नितांत गरज आहे. याच कबुतरांच्या ओव्हरऑल प्रश्नांबद्दल तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद प्रशांत सर, जोडले गेलात आणि इतकी छान माहिती दिली. धन्यवाद. धन्यवाद सिद्धेश.